बिड शहर में सरकारी खेल बोर्ड में भारतीय योग संस्थान दिल्ली शाखा छत्रपति संभाजीनगर के सहयोग से आज सुबह 6 से 7 बजे तक बिड शहर में एक संपूर्ण योग प्रशिक्षण का आयोजन किया गया है। शहर के योग साधकों को प्रशिक्षण द्वारा यह योग प्रशिक्षण दिया गया है। मयूरासन, धनुरासन एवं शंख पुष्पी, मानचेंद्र आसन, चंद्रासन, शीर्षासन, वक्रासन, वज्रासन, गोमुखासन, योगनिद्रा, श्वासन, अनुमोल एवं अनुलोम योग प्राणायाम महोत्सव के विभिन्न आसन योग साधकों को पिछले 6 महीनों से प्रशिक्षित किया जा रहा है। छत्रपति संभाजीनगर के प्रांतीय अध्यक्ष डॉक्टर उत्तम कलावणे, संभाजीनगर विभाग प्रमुख दिनेश देशपांडे, वर्षा देशपांडे, श्री संजय औरंगाबादकर सभी ने विशुद्ध वैज्ञानिक तरीके से योग का मार्गदर्शन और प्रदर्शन किया है। इस योग प्रशिक्षण में बिड शहर के 100 से ज्यादा योग साधक उपस्थित रहे। इन योग साधकों का मार्गदर्शन बाबूराव शिंदे, जयश्री जोशी, डॉक्टर नारायण काले और डॉक्टर राजाभाऊ अरसुल ने आदरणीय डॉक्टर उत्तम कलावणे सर, महाराष्ट्र उपप्रांत प्रधान, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर सर आणि गट प्रमुख सौ वर्षा देशपांडे, माझी ओळख पहिल्यापासून तुमची आहे, अशीच राहू आणि आपण राह ठेवण्याचा प्रयत्न करू. उद्देश बऱ्याच वेळा मी तुम्हाला फोन करून शंख प्रक्षालनबद्दल पण प्रयत्न केला, परंतु तुमच्याकडनं काही प्रतिसाद मिळाला नाही. माझी इच्छा अशी होती की 4-5 जणांनी येऊन ती काय असतंय, प्रोसेस काय आहे ती बघावी. म्हणजे जेणेकरून माझी इच्छा अशी आहे की मार्च एप्रिलमध्ये आपण वर्षातून 2दा ऋतू बदल जेव्हा होतात तेव्हा मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोबर या 2 वेळा आपण शंख प्रक्षालन करत असतो. तर पुढचे जे मार्च एप्रिल आहे त्यामध्ये ते शंख प्रक्षालन मला इथं घेण्याचा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी सारखं तुम्हालाही फोन केला, तोडकर सरांना, बऱ्याच जणांना बोललो किंवा तुम्ही या, फक्त सकाळी या, 12 वाजेपर्यंत परत येत होतं, पण ते झालं नाही. आता आपला संकल्प ह्या वर्षी काय आपला पुढचा की मार्च एप्रिलमध्ये इथं कमीत कमी 25 ते 30 लोकांचं शंख प्रक्षालन शिबिर आपल्याला करायचं. हे ध्येय आपण लक्षात ठेवायचं. त्यासाठी मधून अजून तुम्हाला आम्ही सूचना देऊ काय करायचं असते, महिनाभर आधी कुठले आसन करायचे असतात त्याच्याबद्दलच आम्ही येऊ सांगू सगळं तुम्हाला. परंतु आपल्याला त्या दृष्टीने आता आपली शरीरशुद्धी कशी होईल अजून याकडं पण लक्ष द्यायचं. दुसरं एक गोष्ट मी सांगेल की नियमित योग साधना करण्याचा 100% प्रयत्न करा. घरी आळस करू नका. अडचण काही असेल तरच थांबा, पण या. आल्यानंतर जेवढं तुम्ही आसन शरीराला ताण देऊन करा तेवढं तुम्हाला त्याचा लाभ होईल. नाहीतर शिक्षक इकडं घेतात, आपण आपल्या सोयीने कसं तरी त्यांनी सरळ हात करा म्हणलं, आपला हा तिरका हात आहे, त्यांनी होणार नाही काही. तुम्हाला वाटेल मी आज योगाभ्यास करतोय, परंतु तुम्ही जेवढं ह्याला ताण द्याल तेवढं तुमच्या ह्या ज्या नस नाड्या आहे त्याच्याला ताण होईल, मसल्स ताणले जातील. हे एक महत्त्वाचं. अजून एक महत्त्वाचं सांगेल की जेव्हा तुम्ही बसताना शक्यतो आपण योगाभ्यास करताना कसं बसा म्हणून सांगतो, कमर गर्दन सीधी, रीड आपली सरळ पाहिजे. शक्यतो ज्या वेळेस तुम्ही घरी बसा, खुर्चीवर बसा, तर ही सरळ रीड ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघा ह्याचा काय फायदा होतो. कारण जेव्हा आपण आसन प्राणायाम करतो, प्राणायाममध्ये कमर गर्दन सीधी का ठेवायला सांगतो की पूर्ण प्रयासपूर्वक श्वास घेता यावा, श्वास सोडता यावा. हीच क्रिया तुम्ही नॉर्मल स्थितीमध्ये बसलात रीड सरळ ठेवून तर तुमचा श्वास पूर्ण घेतला जातो आणि सोडला जातो. आपली सवय खुर्चीवर रिलॅक्स बसायची, सोपं आहे ना. कारण आपल्याला काय करायचं, आनंदी राहायचं आहे, समाधानी राहायचं आहे. आणि आपल्याला स्वास्थ्य 5 प्रकारचे जे स्वास्थ्य आपण नेहमी सांगत असतो ते आपल्याला मिळवायचे. कोणते स्वास्थ्य 5 प्रकारचे? एक शारीरिक स्वास्थ्य म्हणजे या शरीरासाठी, दुसरं मानसिक स्वास्थ्य, तिसरं सामाजिक स्वास्थ्य, समाजामध्ये पण आपली
पत वाढली पाहिजे, समाजाने आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे. नाही तर समोर दिसले का लोकांनी पळून जायला नको, चला बा शिंदे साहेब येतात, नको नको चला आता दुसऱ्या असं व्हायला नको. बरोबर आहे ना? शिंदे साहेब येतात, चला अजून 4 लोक आपण त्यांच्याकडे जाऊ. त्याला सामाजिक स्वास्थ्य. चौथं आहे बौद्धिक स्वास्थ्य. बुद्धी पण आपली चांगली राहिली पाहिजे. नाही तर वय वाढलं म्हणून बुद्धीवर काही परिणाम होऊ द्यायचा नाहीये. काळे साहेब फार चांगलं प्रवचन देतात, ऐकता का नाही तुम्ही? एकादशीला वगैरे जाऊन जातात ना? त्यांचा आवाज पण खूप खूप सुंदर आहे, भजन खूप छान म्हणतात. नाही, ते प्रवचनाला जातात त्यांच्या, पुन्हा ते खाऊ पिऊ पण घालतात. बरोबर आहे ना? तुम्ही यांना आदल्या दिवशी सांगत जा आणि बोलवत जा तिथे. ते फार सुंदर घेतात. त्यांचा एक ग्रुप आहे, फार चांगलं एकता ग्रुप विचार देत असतात, ते पण अटेंड करायचे. बरोबर आहे ना? आणि 5वं स्वास्थ्य म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. हे 5ही स्वास्थ्य जर आपले चांगले झाले तर साऱ्या गोष्टी गळून पडतात नको त्या. जसं आपण आंघोळ केली का काय होतं, मळ निघून पडतो. ब्रश केला तर काय होतं, मळ निघून पडतो. तसं आपण योगाभ्यास केला, एकत्र आलो, त्या ह्या साऱ्या गोष्टी गळून पडतात. आणि तुम्हाला एक सांगू का, एकत्र येणं हे फार गरजेचं आहे आजकाल. आजकाल जो तणाव वाढलेला आहे, टेन्शन वाढलेलं आहे, ते कशामुळे वाढलेलं आहे? आपण छोट्या छोट्या फॅमिली होत चाललेलो आहे. पूर्वी कसं एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे तणाव येत होते का? सर्व व्यवस्थित चालायचं. किती भांडणं झाले तरी दुसऱ्या दिवशी सारे गोड व्हायचे. बरोबर आहेत का नाही? पण आता काय झाले, फॅमिली एवढ्या छोट्या 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 होत चालल्या तर व्यक्त व्हायला आता जागाच नाही आहे. त्यामुळे ते सारं आतमध्ये साचलं आणि मग हार्ट अटॅक येऊन हा 20व्या वर्षी गेला, तो 22व्या वर्षी गेला. एवढंच कशाला, आता परवा शाळेतल्या एका मुलाला का मुलीला येऊन गेला मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. म्हणजे एवढे ते खाली आलेलं आहे. तर तुम्हाला तणावमुक्त व्हायचं असेल ना, एकत्र यायचं, गप्पा गोष्टी करायच्या, काहीतरी साधना करायची. बघा सर्व तुमचं गळून जातं, इथे दिवसभर फ्रेश राहतो. किती जरी दुःख असेल तर माणूस विसरून जातो. जसं एकत्र येऊन जेवण केलं तर 2 घास जास्त जातात की नाही, तशी एकट्याने तुम्ही एकमेकांना बघितलं तर किती छान वाटतं तुम्हाला. एखादा जरी आले नाहीत तर असं वाटतं, अरे आज का नाही आले? बरोबर आहे ना? असं वाटतं की नाही? म्हणजे जेवढं नातलागाला आपण आठवण करत नाही तेवढी आता आपल्याला एकमेकाची आठवण येते. म्हणजे आपण भाग्यवान आहोत, भारतीय योग संस्थांना जोडलेलं आहोत. आपलं आरोग्य तर चांगलं होतंच आहे, पण आपल्यामुळे बाकी समाजामध्ये पण बदल निश्चित होणार आहेत. तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला हे चालू ठेवायचं आहे, वाढवायचं आहे. बरोबर आहे? तर यासाठी तुम्ही सर्व जोडले, त्यामुळे तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे. पण तरी काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे. आपल्याला बदल करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? बदल. आता आम्ही पूर्वी सुरुवातीपासून सांगतो, सर्वांनी पांढरे कपडे घ्या, पांढरं आसन ठेवा, प्लास्टिक, सतरंजी, पांढरं बेडशीट. पण तरी अजून सर्वांनी घेतलेले नाही आहेत. थोडंसं फार खर्च लागत नाही आहे, लक्षात घ्या. पण शिस्त असली ना, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. तुम्ही शाळेमध्ये तुमच्या नातवाला, मुलाला विदाऊट युनिफॉर्म पाठवतात का? एखाद्या दिवशी पाठवून बघा. शिक्षा दिली जाते. हा कशासाठी केलेला आहे? पांढरा ड्रेस हा शांतीसाठी आहे. काय होतं, मन शांत पटकन होतं पांढऱ्या कपड्यामुळे, मन विचलित होत नाही. म्हणून पांढरे कपडे घालायचे, पांढरं बेडशीट टाकायचं, 4x6ची सतरंजी टाकायची. म्हणजे आपले हात जमिनीला टेकले नाही पाहिजेत. जमिनीला टेकले का सारी ऊर्जा जमिनीत जाते. म्हणजे या साध्या साध्या गोष्टी केल्या तर साधना चांगली होते. जसं आपण घरी पूजाला बसतो तर व्यवस्थित बसतो का नाही सर्व? काही जण सोवळे करून बसतात, काही जण खाली आसन टाकून बसतात, तरच पूजा करतो का नाही आपण? तसं ही एक पूजा आहे. योग साधना म्हणजे काय? ही एक पूजा आहे. कोणत्या देवाची आहे? परमेश्वर कुठे आहेत माहिती ना? एक परमेश्वर आतमध्ये, ह्या देवाची ही पूजा आहे. ही पण आपण एक चांगल्या पद्धतीने करूया. चांगले नियम जे सांगितलेले संस्थेने त्याबद्दल करूया. सर्वांनी लाईनमध्ये आसनं टाकायचे, उभे आडवे. आपल्या चार्टप्रमाणे साधना करायची. साधना करते वेळेस बाकीच्या गप्पा बिलकुल मारायच्या नाही. हां, साधनेच्या अगोदर आणि नंतर तुम्ही मारा, काही हरकत नाही. साधना सुरू झाली का बिलकुल त्या सिस्टीम करायचं आणि सर्वांनी घ्यायचं दररोज. बरोबर आहे?
दुसरं, आता वेळ कमी त्यामुळे आम्ही थोडंच बोलतो. संजय औरंगाबादकर आपले विभागीय प्रधान आहेत. काल वाढदिवस होता ना त्यांचा. त्यावेळेस यायला जमलं नाही, तर पहिल्यांदा ते आता तुम्हाला भेटायला आलेले आहेत. यांच्याकडे आपलं संभाजीनगर, जळगाव, सोलापूर, तुमचं बीड, हे सर्व जालना यांची जबाबदारी यांच्याकडे आहे. जबाबदारी मोठी आहे त्यांच्याकडे. तर आता ते पण येत जातील मधून आलटून पलटून आम्ही येत जाऊ. तर ते आपले विभागीय प्रधान आहेत, सुरुवातीपासून जॉईन झालेले योगाभ्यासाला. तर तेही आपलं थोडंसं आता बोलतील, त्याच्यानंतर देशपांडे सर बोलतील. सर्वांचे आभार मानते. सर्वांनी अगदी आमचं हे व्यवस्थित योग वर्ग चालू आहे. आणि विशेष म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यात जो आमचा हा क्लास आहे, ह्या क्लासला सर्वात जास्त संख्या आमची असते. आणि ह्याचं श्रेय सगळं मी माझ्या टीमला देते. आणि अगदी तन्मयतेने सर्वजण करतात. परदेशी सर तर आमची पडलेली आहेत, त्यांना बरं नसताना त्यांनी हजेरी लावलेली आहे. आणि शिंदे सर तर योगामुळे वाचलेले आहेत पडता. असं म्हणजे योगाचं सर्वांना असे शारीरिक, मानसिक, आर्थिक म्हणजे असं सगळ्या प्रकारे आम्हाला खूप लाभ होतोय. आणि मी सर्वांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि आणण्याचा खूप प्रयत्न करते. पण प्रत्येक जण काही ना काही विशेष म्हणजे मीच आजारी होते, त्यामुळे ह्यांच्यात लक्ष देण्यात आलं नाही जास्त. तिथून पुढे खूप लक्ष देते. नमस्कार. आदरणीय महाराष्ट्र उपप्रांत प्रधान डॉक्टर उत्तम काळे सर, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर सर, विभागीय मंत्री दिनेश देशपांडे सर, काळे सर, जोशी मॅडम आणि आपण सगळे माझी बंधू होते, सगळ्यांना नमस्कार. आता यांचं सगळ्यांचं खूप बोलून झाले, मला काही जास्त बोलायला राहिलं नाही. पण पहिल्यांदाच मला असं चित्र दिसतंय की महिला कमी आहेत आणि पुरुष जास्त. बहुतेक ठिकाणी महिला खूप जास्त आहेत आणि पुरुष कमी आहेत. हे पण छान गोष्ट आहे. पुरुष जास्त आहे ती पण आनंदाची गोष्ट आहे. पण महिलांना मी सांगेल की आपल्याला कारणं खूप आहेत, पण 1 तास स्वतःसाठी काढणं खूप आवश्यक आहे. महिला जर सुदृढ असेल तर सगळं घर सुदृढ राहतं. तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना कन्व्हिन्स करा. सगळ्यांना खूप कारणं आहेत. मला डबा आहे, मला मुलं आहेत, मला शाळेत पाठवायचं आहे. पण आपण जर ठरवलं तर आपण करू शकतो. कारण आमच्या औरंगाबादमध्ये आम्ही बऱ्याच जणी अशा आहोत की आम्ही 3ला उठून स्वयंपाक करून घराच्या बाहेर. तर आपण ठरवलं तर आपण हे करू शकतो. की पूर्ण दिवस आपलाच असतो, त्याच्यातला 1 तास स्वतःसाठी अवश्य काढा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही थोडंसं वाचन करा. आपले जे 2 पुस्तकं आहेत, शिक्षक संहिता आणि आसन आणि ज्ञान विज्ञान, योग विज्ञान, ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्या शरीराची, आपल्या आसनांची माहिती आहे. तुम्ही जर चार्ट पाहिला, उद्या काय आसनं घ्यायची, ती जर रात्री 10 मिनिटात जर तुम्ही ती वाचली तर तुम्ही घेऊ शकता. आणि रोज प्रत्येकाने आसन घ्यायचं, महिलांनी खास करून. कारण बऱ्याच आपला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, आपण समोर येऊन जास्त बोलत नाही. ही आपली शक्ती वाढते आणि आपण कुठं पण बिनधास्त बोलू शकतो. त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करेल की आपण वाचन वाढवा, रोजचं आपले आसनं बघून या आणि जास्तीत जास्त महिलांना संपर्कात राहा आणि त्यांना आणायचा प्रयत्न करा. आपल्या कुटुंबातल्यांना आणा, पुरुषांनी बायकांना आणा, महिलांनी नवऱ्यांना आणा. म्हणजे बघा मग आपला वर्ग कसा मोठा होतो. आम्ही दोघंजण बऱ्याच वर्षापासून इथे काय असे बऱ्याच जोड्या आहेत आमच्या औरंगाबादमध्ये की आम्ही करतो. जेव्हा आपण दोघंजण बाहेर पडतो तेव्हा आपण बिनधास्त काम करू शकतो. त्याच्यामुळे महिलांना मी परत विनंती करेल की तुम्ही प्रयत्न करा योग वर्ग वाढवायचे. आणि नवीन ठिकाणी जर घेता आले तर बघा, बीडमध्ये भरपूर जागा आहेत. मी बीडचीच आहे, त्यामुळे थोडं माहिती आहे. मी जास्त राहिले नाही पण बरंचसं माहिती आहे. तर बरेच गार्डन आहेत, बऱ्याच महिला आहेत. गावामध्ये पण बरेचसे ठिकाणं आहेत. तर तिथे बघा, प्रयत्न करा आपली संख्या वाढवायचा, आपला योग वर्ग वाढवायचा. सुरुवातीला येणार नाही पण सतत सांगत राहा. कारण मलाही बऱ्याच जणी म्हणतात ह्या बाईला काही कामच नाही, नेहमी योगा करायला चलाच म्हणत राहते, असे म्हणणारे खूप आहेत. सावित्रीबाईला चुकलं नाही तर आपण कोण आहोत. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सगळ्यांना विनंती करेल असंच नियमित योग वर्ग करा, योग साधना करा, ताणून करा, शरीराला ताण द्या, शरीराची लवचिकता वाढवा. आणि सरांनी जे सांगितलं श्वासाचं, तर श्वासाची गती वाढवायची म्हणजे काय करायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपल्याला त्याची गिनती कमी करायची, म्हणजे 1 मिनिटात कमी श्वास घेता आले पाहिजे, पण ते दीर्घ असले पाहिजे. तर आपल्या शरीराचं तापमान कमी होतं आणि आपलं आयुष्य बोलण्यासाठी खूप आहे. आम्हाला खूप जायची धन्यवाद. पुढे